मुंबई लोकल मध्ये 2006 मध्ये बॉम्बस्फोट घडलेले होते। 11 जुलै 2006 मध्ये 7 लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झालेले होते। अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना होती। फर्स्ट क्लास मध्ये झालेले बॉम्बस्फोट होते हे। या बॉम्बस्फोटामध्ये 209 जणांचा मृत्यू झाला होता आणि 700हून अधिक लोक जखमी झालेले होते। गर्दीच्या वेळेला अत्यंत नियोजित अशा पद्धतीने एका विशिष्ट वेळेच्या दरम्यान घडलेली घटना आहे। बॉम्ब असलेले प्रेशर कुकर लोकल ट्रेनमध्ये ठेवून हा स्फोट घडवण्यात आलेला होता। संपूर्ण मुंबई हादरली होती, किंबहुना संपूर्ण देश हादरला होता। खार रोड सांताक्रूज मधल्या स्फोटामध्ये 7, बांद्रा खार रोडच्या स्फोटामध्ये 22 जण ठार झाले होते। जोगेश्वरीच्या स्फोटामध्ये 28, माहीम जंक्शनला 43, मीरा रोड भाईंदरमध्ये 31 जण। इतक्या मोठ्या संख्येने तेव्हा अगदी पीक आवरला मुंबईच्या लोकलमधनं प्रवास करणारे प्रवासी मृत्युमुखी पडलेले होते। त्या बॉम्बचा इम्पॅक्ट सुद्धा इतका प्रचंड होता। तसंच माटुंगा रोड माहीम दरम्यानच्या स्फोटामध्ये सुद्धा 28 आणि बोरिवलीमध्ये सुद्धा स्फोट झालेला होता। अशा सुनियोजित अशा केवळ 11 ते 12 मिनिटाच्या या कालावधीमध्ये हे 6 ते 7 स्फोट झाले आणि इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवलेले होते असं त्यावेळेला तपासात निष्पन्न झालेलं होतं।